त्यामुळे गणपती विसर्जन होते, याला जी काय फूल हार वगैरे पडते पूर्ण म्हणजे गंधक होते आणि माणसाला रोगराई निर्माण होते. याच्यावर लक्ष घालणारा प्रथम बोईसरमध्ये नेता म्हणलं तर प्रशांत संके. नमस्कार, आपली न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज. आज आपण आलो आहोत बोईसर येथील वंजारवाडा या ठिकाणी. आपल्याला पाहायला मिळत आहे की या ठिकाणी गणेश कुंडाचं नूतनीकरण तसेच संरक्षण या ठिकाणी वॉलचं कंपाऊंड या ठिकाणी होणार आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना जे गणेश भक्त आहेत, जे भाविक आहेत, त्यांच्यासाठी एक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आहे. आपल्यासोबत आहेत ट्रस्टीचे अध्यक्ष आदरणीय पाटील सर, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. नमस्कार सर, आपली न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, काय सांगाल की या ठिकाणी गणेश कुंडाचं तुम्ही नूतनीकरण आणि तसंच स्वच्छता संरक्षण या ठिकाणी जे काही लावणार आहात, तुम्ही भिंत वगैरे बांधणार आहात किंवा त्या ठिकाणी जाळी वगैरे लावणार, तर त्याबद्दल हा उपक्रम कशाबद्दल तुम्ही काय सांगाल? हे ॲक्च्युली खूप पूर्वापार असा आमचा हा गणपती विसर्जनचा गणेश कुंड आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही इथे सगळे लहानपणापासून पण आम्ही इथे पोहणे आणि सगळं आम्ही ते ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत. याच खड्ड्यामध्ये आमचं बालपणापासून इथे अटॅचमेंट आहे आणि ते आता काही इकडे लोकवस्ती आणि हे झाल्यामुळे थोडा कचऱ्याचं प्रमाण वगैरे होत आहे. तर प्रशांतनी ह्याचं ठरवलं की तो स्वखर्चाने करत आहे की याला कंपाऊंड आणि मोठं रेलिंग करून कचरा येणार नाही असं 12 फूट हाईटचं ते रेलिंग लावून सुशोभीकरण आणि मग सरपंच तर ते करायचं ठरवलं आहे. आणि आमच्या ग्रामस्थांनी पण त्याला प्रोत्साहित सगळं केलं आहे की चांगलं कार्य आहे आणि त्यांनी सुरुवात केलं आहे या कामासाठी सोशल वर्क म्हणून. आणि आमचा पाठिंबा आहे त्या सगळ्या गोष्टीला. आमचे आता सरपंच साहेब पण आलेत, दिलीप धोडी साहेब. सर, आपल्या गावातले प्रथम नागरिक म्हणून सरपंच तुमची ख्याती आणि तुमचं काम पण जोरदार आणि सर्वसामान्य व्यक्तीच्या मनामध्ये राज्य करणारे तुम्ही व्यक्ती आहात. सर्वप्रथम आपली न्यूजच्या वतीनं आम्ही तुमचं या ठिकाणी स्वागत करतो. धोडी सर, काय म्हणाल की या ठिकाणी गणेश कुंडांचं आता नूतनीकरण तसेच या ठिकाणी संरक्षण जे काही तुम्ही जाळी वगैरे लावणार आहेत, जे आदरणीय प्रशांत संके सरांच्या मार्गदर्शनानुसार किंवा त्यांनी पुढाकार घेतलेला आहे, त्यानुसार ह्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? आता सगळे आमचे ग्रामस्थ गावातले गावकरी आहेत, त्यांच्या वतीने प्रसन्न भाई आहेत, विनोद पाटील साहेब आहेत, जितू संके आहेत, आमचे राजू संके साहेब आहेत, सगळे आमचे गावातले चंदन सिंग साहेब आहेत, आमचे सदस्य आहेत आपल्या तेजस काठे. आणि गावकरीतर्फे बोलतोय का काय 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 मदत करता येईल तर मी निश्चितपणाने मदत करीन. गणेश कुंड त्यांच्या नावाने आपण या ठिकाणी सुशोभीकरण जसं आदरणीय प्रशांत सरांच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी होत आहे. तर या ठिकाणी खूप घन कचरा आणि खूप कचरा या ठिकाणी दिसत आहे. तर इथल्या ग्रामस्थांना हा कचरा करू नये म्हणून काय संदेश देणार? आम्ही आता ग्रामसेवकला वगैरे आदेश देऊ का बाबा इकडे काय काय लक्ष द्या आणि सूची म्हणजे साफसफाई प्रशांत सरांनी काय काम घेतलं आहे तर आम्ही त्यांचे पाठीशी उभे आहेत आणि आम्ही निश्चितपणाने आम्ही लक्ष देऊ इकडे. आणि काही गावकऱ्याचे हिशोबाने म्हणजे हे आपले एक घाण व्यवस्था जे आहे ते निश्चितपणाने आपण साफ करण्याची व्यवस्था करू आम्ही. धन्यवाद सर. तसंच आपल्यासोबत या ठिकाणी ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत जे गणेश मंडळ या ठिकाणी चालवतात, आदरणीय सर काय म्हणाल? या ठिकाणी खूप आनंदाची गोष्ट आहे. आदरणीय प्रशांत संके सरांच्या पुढाकाराने या ठिकाणी गणेश कुंडाचं सुशोभीकरण तसेच संरक्षण वॉल म्हणून या ठिकाणी जे बांधण्यात येणार आहे, त्याबद्दल सर तुम्ही भाविकांना तसंच इथला काय कोणकोणत्या गोष्टीचं प्रिकॉशन घ्यावं लागेल, काय म्हणाल तुम्ही? प्रिकॉशन म्हणजे साफसफाई ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. जर साफ झालं तर खूप चांगलीच गोष्ट आहे. प्रत्येक वर्षी गणपतीचं विसर्जन करतोय, बऱ्याच वर्षापासून आम्ही करत आहे. प्रशांतनी आता जी करायला लावलेली आहे, जी जाळीची म्हणजे ज्यांनी 12 फूट लांबीची हे केलेलं आहे, ते खूप सुंदर काम आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कचरा वगैरे जो येतोय हा इकडे, तो त्याच्यावरती कंट्रोल राहील. आणि खूप सुंदर उपक्रम घेतलेला आहे त्यांनी गावासाठी. ह्या सगळ्या गोष्टी सामाजिक कार्य केले पाहिजेत, तो करत आहे. त्याला तर आम्हाला सगळ्यांचं पाठिंबा तर आहेच आणि त्यांनी असंच करत राहावं. सगळ्यांना घेऊन आमची पण काही मदत लागली तर त्यावेळेला आम्ही पण काही करू शकतो.
तर कधी पण असं काय असेल तर आम्हाला सांगितलं तर आम्ही पण करूया. पण त्यांनी आता जे केलेलं ते खूप सुंदर काम केलेलं. नक्कीच सर, काय म्हणाल या ठिकाणी एक आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी सुशोभीकरणचं काम चालू आहे. जसं की प्रशांत सरांनी 12 फुटाची या ठिकाणी वॉल जी जाळी बांधण्यात येणार आहे त्याबद्दल, तर एक भाविक म्हणून तुम्हाला काय श्रद्धेनुसार काय वाटतं आहे? प्रथमतः मी प्रशांतचं अभिनंदन करतो की या कामाला त्यांनी सुरुवात केली आणि सगळ्यांना जागृत केले आणि त्याच्या पाठीशी हे जे गावकरी तुम्हाला दिसतात त्यांचं सुद्धा स्वागत करतो. हा एक श्रद्धेचं स्थान आहे आमच्या बोईसर वंजारवाड्याचं आणि आता जी वस्ती झाली त्यांचं पण एक श्रद्धेचं स्थान झालं. पण श्रद्धेमुळे काय होते, थोडासा कचऱ्याचं प्रमाण वाढला. कारण की लोकांची म्हणजे भावना कशी आहे की त्याच ठिकाणी आपलं सगळं जे फुल हार आहेत ते विसर्जन झाले पाहिजेत. आता तुम्ही बघता ते कुंड्या हे आहेत, तर ती भावना चांगली आहे. पण त्याच्या मागे नंतर जो कचरा होतो त्याला आळा घालण्यासाठी जे प्रशांतच्या डोक्यात आलं आणि ते अंमल तो करत आहे त्याला खरोखरच वाखाणण्याजोग आहे. आणि ते केल्यानंतर त्याच्यामध्ये जर सुधारणा आहे ते आमच्या आता प्रथम नागरिक तुम्ही बोलले धोडीचे आहेत, हे फार धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि ते खरोखर तिकडे लक्ष देतील अशी अपेक्षा करतो. धन्यवाद. आणि जे प्रशांतने केलं आहे काम त्याला आम्ही खरोखरच चांगला पाठिंबा देऊन चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. आता ज्यांच्या माध्यमाने ह्या ठिकाणी होत आहे की आपण हिंदू संरक्षण जो असतो त्या निमित्ताने या पूर्ण पालघरमध्ये गोरक्षस म्हणावा की खूप धडाडीने कार्य करणारे बजरंग दलाचे संस्थापक जे अध्यक्ष या ठिकाणी पूर्ण पालघर विभाग ज्यांच्याकडे आहेत ते म्हणजेच आमचे आदरणीय बंधू आहेत. सर, काय म्हणाल की या ठिकाणी चांगलं सुशोभीकरणचं काम होत आहे, तर आपला एक आस्थेचा आणि एक श्रद्धेचा विषय असताना आपण खऱ्या अर्थाने स्वतःहून काय काम केलं पाहिजे? जैसे आप सभी को पता ही है कि यहाँ पे कई वर्षों से गणपति विसर्जन हो रहा है और मूल गांव वंजारवाड़ा, श्री राम नगर, दयानगर, काटकरपाड़ा, मतलब जितने भी बोईसर पूर्व के गांव है यहाँ ही गणपति विसर्जन करते हैं. और ये हमारे श्रद्धा का स्थान है. यहाँ हिंदू समाज के पूरे श्रद्धा यहाँ टिकी और इसकी ये हालत है. तो प्रशांत भाई और सभी जितने गाँवकरी है सबसे बात होती रहती थी कि भाई इधर कुछ सुधारना होना चाहिए. तो प्रशांत भाई आगे आए और प्रशांत भाई ने बोला कि मैं ये करके लेता हूँ. और ये बहुत अच्छा काम है, एक धर्म के प्रति भी और सभी समाज के प्रति भी. और हम सभी प्रशांत भाई के साथ हैं. ऐसे अच्छे काम करते रहेंगे, अच्छे काम के हम साथ रहेंगे. सर, काय म्हणाल? प्रशांत भाई ने जो भी काम चालू किया है सबसे अच्छा किया है अभी, और उसके पीछे जितने लोग हैं सब उनका सहकार्य करने के लिए तैयार है. धन्यवाद. आता ज्यांच्या माध्यमातून हा या ठिकाणी काम होत आहेत तर आपल्या गावातले ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत. चाचा जी, आप क्या कहोगे? यहाँ पे प्रशांत जी के माध्यम से बहुत अच्छा काम हो रहा है. जो अपना देवी देवताओं का जो विसर्जन घाट जिसको कहा जाता है वहाँ पे देखा जाएगा तो कोई भी यहाँ पे प्रिकॉशन करने के लिए कोई भी संरक्षण भिंत या नहीं है, तो वहाँ पे 12 फीट का वॉल लगाने का काम वो कर रहे हैं. तो उसके बारे में आप क्या कहना चाहोगे? प्रशांत भाई ने जो ये काम चालू किया है ये सराहनीय है. और पूरे गांव की स्वच्छता हर चीज़ जो है लोग ध्यान दिए हैं, उसके हिसाब से एक समझ लो देवभूमि हो गई है ये. और यहाँ इन्होंने जो कदम उठाया है सराहनीय है. और क्या कहना चाहोगे कि अगर यहाँ पे गणेश कुंड अच्छा सा बन जाएगा तो हमें यहाँ पे क्या क्या गोष्ठी की सावधानियाँ परखनी होगी कि जिससे कारण यहाँ पे कोई दुर्गंधी ना हो? कचरा न फेंके, जो यहाँ के लोग हैं गंदगी न फैलाएं, कचरा न डालें, सब जो है इस पर ध्यान दे. एक के हिसाब से नहीं होता है, ये सबका काम है. सब जो है स्वच्छता में अपना सहयोग दें. आप यहाँ के गाव के नागरिक हो, गावाचे नागरिक आहात, तर तुम्हाला काय वाटतं की इथे हा कार्यक्रम झाल्यानंतर किंवा हे स्वच्छता झाल्यानंतर त्याची कितीपर्यंत काळजी घेतली पाहिजे? प्रथमपासून प्रशांत भाऊचे मी हार्दिक स्वागत करतो. कारण का ज्या ठिकाणी देवस्थानचे जे ठिकाण जे आहेत जुने पूर्वजांचे त्याला जागृत करणारा नेता म्हणजे फक्त प्रशांत संके. आणि ह्या प्रत्येक ठिकाणी जी कचरा होतो किंवा कुठल्या जरी एका टायमाला गणपती विसर्जन होते याला जी काय फूल हार वगैरे पडते पूर्ण म्हणजे गंदगी होते आणि माणसाला रोगराई निर्माण होते. याच्यावर लक्ष घालणारा प्रथम बोईसरमध्ये नेता म्हणलं तर प्रशांत संके. आणि याने असंच म्हणजे एक मनात सोच विचार केला की बाबा इथं दिवाळ वगैरे घेऊन लोकांची जे काय प्रत्येकाचे जे काय विसर्जन गणपती आहेत ते चांगल्या पद्धतीने होऊन हे ते विचार घेऊन त्यांनी या कामाला जी सुरुवात केली ना त्याला माझा पूर्ण म्हणजे पाठिंबा आहे. मागे असाच एक विषय आला होता, त्याच्यामध्ये प्रशांत भाऊंचं नावाला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम केलं होतं, त्याच्याबद्दल काय म्हणाल? त्याच्याबद्दल असं म्हणजे होतं की पॉलिटिक्स आहे, राजनीती आहे. प्रत्येकाला काय वाटतं की म्हणजे मी इथला नेता राहावं, तोच मीच नेता राहावं, दुसरं कुणाला येऊ नये. प्रशांत भाऊने एका टायमाला जिल्हा परिषदमध्ये जर एका टायमाला तिकीट मागितलं किंवा काय जर केलं तर याला उद्या म्हणजे आपण म्हणजे लोकांची एक दिशाभूल करावी आणि लोकांना आपल्या पाठीमागे घ्यावं ही त्याचा उद्देश होता. तसं प्रशांत भाऊने आज कुठल्याही पद्धतीचा म्हणजे एक पालघर जिल्ह्याचा नेता असताना त्यांनी
प्रथम म्हणजे ही प्रथम लक्षात घेतले की लोकांची जी काय आता जी सुखसुविधा वगैरे जी रोगराई आहे ह्यापासून आपण काहीतरी नेता बनावं म्हणून त्यांनी ही काम केलेलं आहे. त्यामुळे ह्यांना काय गालबोट लागायची प्रश्न नाही. प्रशांत सर के बारे में आप क्या कहना चाहते हो, क्योंकि यहाँ पे हम लोग कवर कर रहे हैं तो सभी के मुंह में प्रशांत भाई का नाम आ रहा है. ऐसा क्या खासियत है जो प्रशांत सर का नाम लिया जा रहा है? अभी देखिए इधर कचरा डाल रहे हैं सब लोग, किसी का ध्यान नहीं गया. इतने लोग हैं अपने जो भी है, किसी का ध्यान नहीं गया. प्रशांत भाऊ का ही ध्यान गया केवल कि नहीं इधर कचरा है, इससे बीमारी फैलेगी, इससे ये होगा. इन्होंने उसको पूरा ये करके यहाँ पानी पहले मैं आज का नहीं छोटा था तब से देख रहा था इधर पानी था. अभी पानी उन्हीं सूख गया सब इस तरह. अभी ये कचरा है, अपने गाय माता खाएंगी, उनको पेट में ये होगा, उससे इन्फेक्शन होगा. किसी का कुछ ध्यान नहीं. तो उसके प्रति बहुत ये है इनका, बहुत ये है कि इन्होंने इस पर ध्यान दिया और सबको आकर्षित किया कि नहीं इधर ये हो रहा है, इसका ये है. तो इसका बहुत आभार है. पीछे भी उनके बारे में कई सारे न्यूज आए थे, अफवाहें आए थे कि प्रशांत सर ने अपने खुद के मकसद के लिए ये स्टंट किया है. उसके बारे में क्या कहना चाहोगे? कि वो एक अलग चीज़ है. वो उनका इससे उससे मतलब प्रशांत भाई ने कोई वहाँ भी कुछ ऐसा गलत नहीं किया. जो जिसका है अभी कोर्ट से चल रहा है, कोर्ट जिसको देगा उसका हो जाएगा. अगर उनका है तो उनको मिलेगा. क्या आपको ये नहीं लग रहा है कि अच्छा जो बंदा काम कर रहा है उसको कहाँ पे तो उसका नाम खराब करने की कोशिश की जा रही थी? एक बात बोल रहा हूँ आपको, सूरज है ना, उसके ऊपर अगर थूकूं तो मेरे ऊपर ही आएगा. तो ये बोलने की जरूरत नहीं है. लोग देख रहे हैं कि अगर उसके ऊपर थूकूं तो ये ऐसा किसी के नाम खराब करने से इनका नाम खराब करने होने वाला नहीं. लोग कितना भी प्रयास करें, उसमें मैं भी हूँ. जिधर का बात आप कर रहे हैं ना उसमें खुद मैं भी हूँ. लेकिन ऐसा कुछ भी नहीं. हम कोर्ट के ये हैं, कोर्ट से अगर इनका होगा, अभी इनका मेरा जितने लोग हैं उसमें सबसे ज़्यादा रूम मेरा है, घर मेरा ज़्यादा है. लेकिन मेरा इनका भी संबंध अच्छा है. हाँ, कोर्ट से जो होगा डिसीजन उसका मान्य होंगे. अगर इनका होगा तो इनका, मुझे होगा तो मुझे. मतलब आपको यही कहना है कि प्रशांत भाई अपने कोई मकसद के लिए नहीं कर रहे? नहीं, कोई नहीं, कोई कभी किसी को त्रास नहीं दिया. कभी किसी को, हम लोग का तो इतना ही है, कभी किसी के साथ ये नहीं. ये परिवार कभी किसी के. प्रशांत सरांनी जे काही काम घ्यायला लावलं या ठिकाणी स्वखर्चाने त्यांच्या स्वतःच्या याच्यामधून जे काही काम करतायत, मग ते एक सामाजिक परिवर्तन म्हणा किंवा सामाजिक कार्य म्हणून म्हणा, त्याच्यामध्ये कोणताही उद्देश नाही, कोणते म्हणजे स्वतःसाठी फायदा नाही. काय म्हणाल त्याबद्दल? बघा, प्रथमतः प्रशांतचं अभिनंदन. तो खूपच छान काम करतोय आणि मी वंजावडा गावाचा रहिवासी म्हणून. आणि म्हणजे तुम्ही इथले रहिवासी आहात? हो, राजू संख्या नाव माझं आहे. मी वंजावडा रहिवासी आहे आणि माझ्यातर्फे प्रशांतचे कामाला मी हमेशा त्याला पाठिंबा देतोय. आणि त्यांनी जितके कामं करतो गावाच्या विकासाकरता करतोय, स्वतःच्या विकासाकरता नाही करत, गावाच्या विकासा करतो. भले पक्ष हा महत्त्व नाही याच्यामध्ये, मनुष्य महत्त्वाचा आहे. आणि मनुष्य म्हणून त्याला खरंच खूपच त्याचा मी आभार मानतो की हा खरंच धडाडीचा कार्यकर्ता आहे. बोईसर वंजावडा करता नाही, पूर्ण बोईसरमध्ये त्याचं कार्य आहे. आमच्या यशवंतसृष्टीमध्ये राहतोय तो, आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहतोय. यशवंतसृष्टीमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर कामं केलेली आहेत आणि लोकांना न्याय मिळवून दिलेला प्रत्येक गोष्टी त्यांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, हे आमच्या गावाचं शान आहे. हे जो गणेशकुंड आहे हे आमच्या गावात शान आहे. आम्ही लहानापासून ह्याच पाण्यामध्ये आंघोळ केली, पोहले, पुढे निघाले. आता लोकवस्ती वाढल्यामुळे घाणीचं साम्राज्य निर्माण झालं. त्या घाणीचं साम्राज्य निर्माण झालं, त्याला आळा घालण्याकरता प्रशांतनी आता जे नवीन संरक्षण कंपाऊंड वाल, जे जाळीची वाल 12 फुटाची बांधतोय ते लावतोय. त्यामुळे कचरा होणार नाही. आणि आमचे सरपंच साहेबांनी, दिलीप ढोडे साहेबांनी मला पहिलेच बोलले आहे की ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही जेवढं सहकार्य करता येईल सहकार्य करणार आहे. त्यानंतर जे उर्वरित काम आहे ते आमचे गावाचे ट्रस्टी आहेत, त्यांनी मंडळांना सांगितलं आहे, गणेश मंडळाला, की आम्हीसुद्धा आमच्या तर्फे सुद्धा करूया आणि हे गणेशकुंड खूप सुंदरपणे बनवूया. त्यामध्ये प्रशांतचं ही सुरुवात आहे. प्रशांतला खरंच प्रशांतचे खूप आभार, धन्यवाद. सचिन पिंपळे सर, शेवटी तुमच्याकडे येतोय. सर्व गोष्टी पाहिल्यानंतर काय वाटतं या ठिकाणी? नमस्कार. कुठलाही गाव म्हटलं त्याचं विकासाचं धोतक, संस्कृतीचं धोतक आणि सौंदर्याचं धोतक म्हणजे गाव तळाव असतं. आणि आपली बोईसर विधानसभा आहे. बोईसर विधानसभामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आला बोईसरमधील बोईसर ग्रामपंचायत आणि त्यातला म्हणजे वंजारवाडा. आणि या वंजारवाड्यात एक तळाव असणे हीच खूप महत्त्वाची आणि मोठी बाब आहे. आणि त्या तळावाचं माझ्या मते तरी आतापर्यंत धार्मिक सांस्कृतिक जे कार्यक्रम चालतात ते फक्त बोईसर भागामध्ये सर्वात जास्त चालतात. आणि तेथे आपल्या धार्मिक विधीचे जे महत्त्वाचे सुरू आहेत त्यात एक तळाव येतो. ते तळाव असणं आणि त्याचं सुशोभीकरण करणं हे फक्त प्रशांत भाऊलाच उमगू शकतो. कारण की जसं आता म्हणजे मित्र राजू संख्या यांनी बोललं की प्रशांत भाऊनी फक्त आपल्या वंजारवाड्यासाठी सीमित न राहता तर बाणगंगेचा सुद्धा आता एक प्रश्न उपस्थित केला होता. तीही पवित्र नदी आहे
त्यानंतर बोईसरमधील जे पॉल्युशन असेल म्हणजे लोकोपयोगी कार्यक्रम करण्यासाठी प्रशांत भाऊ अग्रेसर आहेत आणि त्यात त्यांचं स्वतःचं गाव असलेलं वंजारवाडा इथे कधीच ते मागे राहणार नाही, परंतु त्यांनाही साथ लाभते ती त्यांच्या ग्रामस्थांची, त्यांच्या सरपंचांची आणि त्यांच्या सर्व ग्रामस्थांची, त्यांच्या सर्व मित्रमंडळींची. ही सर्वात महत्त्वाची बाब आहे आणि हेच तळाव नक्कीच आपल्या पंचक्रोशीत एक चांगला तळाव होईल आणि धार्मिक विधीसाठी एक आदर्श तळाव होईल. कारण की आमच्यासमोर धार्मिक विधी करणारे किंवा आमचे गोरक्षक समोर चंदनसिंग साहेब सारे असे आहेत, सर्व असे कार्य करणारी व्यक्ती असल्यावरती नक्कीच या शुभकार्याला चांगलं यश लाभेल. आणि प्रशांत बाबूला मी अजून एक धन्यवाद म्हणून त्यांना शुभेच्छा देतो आणि सर्व वंजारवाडीवासियांना शुभेच्छा देतो की असेच चांगले चांगले उपक्रम राबवले गेले पाहिजेत. धन्यवाद. थँक्यू. आता आपण जाणून घेऊया ज्यांच्याकडून, कारण की ज्यांच्या माध्यमाने हा या ठिकाणी सुशोभीकरणाचं काम होणार आहे किंवा 12 फुटाचं जे काही अशी या ठिकाणी जाळी लावण्यात येणार आहे ते म्हणजे आपल्यासोबत आहेत आदरणीय प्रशांत संके सर. सर्व ठिकाणी तुमचं कौतुक होतं आणि सर्वप्रथम आपली न्यूजच्या वतीने तुम्हाला अभिनंदन देतो, कारण की सर्वात महत्त्वाच्या विषयाला तुम्ही हात घातला आहे, तेही स्वखर्चाने कोणत्याही अपेक्षा न करता. काय वाटतं सर असं सामाजिक कार्य करताना? सिद्धेशजी, तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचं मी प्रथमतः आभार मानतो आहे. आपण हा विषय तुम्ही इथे येऊन घेतलात त्याबद्दलसुद्धा. आता हा गणेशकुंड जो आहे, हा गणेशकुंड म्हणजे पूर्वी आम्ही याला गाडीखाडा म्हणायचं. ह्यांच्यात आमच्या म्हैशी पण आणि आम्ही पण पोहायचो अशी ही परिस्थिती होती. आणि आमचे ज्येष्ठ गावकरी होते ते आम्हाला लहान मुलांना सर्वांना घेऊन यायचे आणि याच्यात आम्ही आंघोळसुद्धा करायचे. आणि आमची बाजूची शेती आहे, त्या शेतीमध्ये आम्ही एकत्र राहायचो सर्व आणि गावातली मुलं याच रस्त्याला सर्व असायची. पण आता कसं झालेलं आहे, लोक याला थोडं धार्मिकदृष्ट्या बघतात आणि येण्या जाणारी हारं, फुलं, मंदिरं बिरं सर्व ह्याच्यामध्ये टाकतात. त्याच्यासाठी काहीतरी, त्यामुळे पाणीसुद्धा खराब होते आणि दिसायलासुद्धा खराब दिसते. ह्यासाठी आता आमचे इथे चंदन सिंग आहेत, दुसरे मुकेशजी आहेत आणि तिवारीजी वगैरे आहेत, देवरीजी आहेत, तसे सर्वजण इथे झंकारजी आहेत, सरपंच आहेत, आमचे अध्यक्ष आहेत कमिटीचे, आमचे गावाचे संस्कृती अध्यक्ष आहेत, आमचे इथले माजी पंचायत समिती सदस्य आहेत. आणि आम्ही सर्वांनी विचार केला की ह्याला आपण एक 12 फूट हाईटचं एक जाळी मारूया आणि इथे जाळी अशी मारून तिथून जाळी मारून त्या जेणेकरून कचरा पहिले थांबवूया. आणि सरपंच साहेब आमच्याबरोबर आहेतच. सरपंच साहेबांनी आता एक उपसरपंचाने आमच्या गावामध्ये एक SMS टाकला होता की हे तुम्ही करतात हे चांगलंच आहे, पण आम्हीसुद्धा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हा खड्ड्याचं सुशोभीकरण आहे. पण मला एक असं तुम्हाला सांगायचं होतं, मी एक माझा पुतण्या आहे, हा आता सिव्हिल इंजिनियर झालेला आहे आणि आता मास्टर करतो. तर त्यांनीच ही आयडिया दिली की आपण आजीच्या आजोबांच्या स्मरणार्थ आपण ही करूया. ही जागासुद्धा आहे ना, अर्धी जागा नारायण केशव संखे यांची आहे आणि अर्धी जागा लक्ष्मण गंग्या संखे म्हणजे आमच्या आजोबांची जागा. असा करून हा पूर्वी कसा दिलेला खड्डा कसा खडलेला, आमचे आजोबा ज्यावेळेला सांगत होते, शिगाव रस्ता कच्चा रस्ता होता, त्यावेळेला माती खोदून टाकण्यासाठी हा खड्डा झाला होता. आणि त्याच्यात मग नंतर आमचे आजोबा, आमचे वडील वगैरे यांनी गणपती उत्सव साजरा केला आणि ह्याच्यामध्ये विसर्जन करायला झाले. अशी ही आता आमचा येणारा पुढचा वर्ष आहे तो 75वं वर्ष आहे, सुवर्ण महोत्सव आहे. त्यासाठी आम्हाला आत्तापासून ही सुरुवात करावी लागेल आणि सुरुवात कोणीतरी हातात घेतल्याशिवाय ती सुरुवात होणार नाही. आता मी काय माझ्याकडे मी पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य किंवा ग्रामपंचायत सदस्य काय नाही, पण आमचे सरपंच आमच्या मागे नेहमी असतात. त्यामुळे आम्ही कुठलेही त्यांना सांगू शकतो ते कधीही मागे हटत नाही. ते आम्हाला त्यांच्या म्हणजे ते ग्रामपंचायतीतून न होणाऱ्या गोष्टीसुद्धा ते स्वतःहून करतील ही आम्हाला त्यांच्याकडून शाश्वती आहे. असे ते धडाडीचे सरपंच आमचे आहेत. आता आपण सर्व इथे आलात आणि इथे हे आमचे आराध्य दैवत दरवेळेला या कुठेतरी आम्हाला वाटतं घाणीमध्ये जातो असं, तर ते कुठेतरी न जाता आता ह्याला चांगली सुशोभीकरण सरपंच आणि आमचे ज्येष्ठ नेते सर्व आलेले आहेत त्यांच्या माध्यमातून आपण सर्व चांगलंच करायचा प्रयत्न करूया. आता आपण इथेच थांबूया आणि नारळ वाढवून घेऊया आणि याचं सुशोभीकरणाचं काम आपण इथे चालू करूया. धन्यवाद. तसंच या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की गणेश कुंडांचं सुशोभीकरणाचं काम आदरणीय प्रशांत संके यांच्या माध्यमातून होणार आहेत. त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत. या विभागामध्ये अनेक चांगल्या प्रमाणे उपक्रम राबवण्याचा एक सामाजिक कार्य करणं, त्यांच्या आजोबा आणि आजी यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी मात्र त्यांनी कुठेतरी एक सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न करतात. आपली न्यूज सिद्धेश जाधव, बोईसर.